मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सोलापूर दौऱ्यावर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेणार, तर वारीतही मुख्यमंत्री सहभागी होणार। पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद, त्यामुळे 6 दिवसात 8 लाख भाविकांनी घेतलं विठुरायाचं दर्शन। कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती। मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पंढरपूरसाठी 12 विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय। 15 ते 20 जुलै दरम्यान पुणे ते मिरज या गाड्यांनी प्रवास करता येईल। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर 15 जुलैपासून अकोल्यामध्ये प्रकल्प अधिकारी म्हणून रुजू। 22 जुलैपासून विविध शासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन कामकाजाचा अनुभव घेणार। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना नोटीस। खेडकर यांच्या बंगल्याबाहेरील अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेकडून नोटीस। अतिक्रमण न काढल्यास कारवाई होणार, महापालिकेचा इशारा। पूजा खेडकर यांनी दिव्यांग असल्याचं सर्टिफिकेट मिळालं ते अहमदनगर जिल्हा रुग्णालयातनं, त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांची चौकशी करा। आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांची मागणी। बीडच्या ज्ञानराधा पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटेंच्या अडचणीत वाढ। तपासासाठी जालना पोलिसांनी कुटेंना कारागृहातनं घेतलं ताब्यात। पतसंस्थेच्या घोटाळ्याप्रकरणी कुटे अटकेत। ठाण्यामध्ये 9 जुलैला एका महिलेवर सामूहिक बलात्कार, या प्रकरणातल्या आरोपींना योग्य शिक्षा व्हावी यासाठी विशेष सरकारी अभियुक्तांची नियुक्ती करावी। नीलम गोऱ्हेंची गृहमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी। कोल्हापूर जिल्ह्यात 29 जुलैपर्यंत बंदी आदेश लागू। किल्ले विशाळगडावरील अनधिकृत अतिक्रमणाविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे बंदीचे अपर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। जळगावजवळ भोरटेक रेल्वे स्टेशनवर गाडी थांबवून दगडफेक, अज्ञातांनी चेन खेचून गाडी थांबवली, त्यामुळे काही जणांनी उतरून गाडीवर दगडफेक केल्याची माहिती। रायगडचा महाड भोर वरंधा घाट 31 ऑगस्टपर्यंत पूर्णपणे बंद, तरी वाहनधारकांचा जीवघेणा प्रवास। बॅरिकेडिंग लावून प्रशासनाकडून रस्ता बंद। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन